योगाचं गुपित. 5000 वर्षापूर्वी काय घडलं? आदियोगी शिवांचं रहस्य. आज संपूर्ण जगात कोट्यावधी लोक योग करतात. सकाळी उद्यानांमध्ये, घरांमध्ये, आश्रमांमध्ये आणि अगदी मोठ्या शहरांच्या उंच इमारतींमध्येही लोक योगाभ्यास करताना दिसतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा योग नेमका कुठून आला? त्याची सुरुवात कुणी केली? आणि हजारो वर्षापूर्वी अशी कोणती घटना घडली की ज्यामुळे आजही मानवजातीला त्याचा लाभ होत आहे? ही कथा आहे काळाच्या पलीकडील एका अशा रहस्याची ज्याने मानवाच्या आत्मशोधाचा मार्ग कायमचा बदलून टाकला. सुमारे 5000 वर्षापूर्वी पृथ्वीवर आजच्यासारखी आधुनिक शहरे नव्हती. विज्ञानाची प्रगती नव्हती, तंत्रज्ञान नव्हतं, पण तरीही काही लोक जीवनाच्या सर्वात मोठ्या प्रश्नांची उत्तरं शोधत होते. मी कोण आहे? मृत्यूनंतर काय होतं? या विश्वाचं रहस्य काय आहे? असे प्रश्न अनेक ऋषीमुनींना अस्वस्थ करत होते. त्या काळात हिमालयाच्या उत्तरेकडील भागात कैलास पर्वताच्या परिसरात एक अद्भुत योगी गहन समाधीत बसले होते. त्यांचं शरीर पूर्णपणे स्थिर होतं. डोळे मिटलेले होते. श्वास इतका सूक्ष्म होता की ते जिवंत आहेत की नाहीत हेही समजत नव्हतं. त्यांच्या शरीरावर भस्म होतं. गळ्यात नाग होता. कपाळावर चंद्र होता आणि जटांमधून गंगामाता प्रगट झाल्याचं वर्णन केलं जातं. ते म्हणजे आदियोगी शिव. लोक म्हणतात की त्यांच्या सभोवती एक विलक्षण शांतता असायची. पक्षी त्यांच्याजवळ येऊन बसायचे. वन्य प्राणी त्यांच्याजवळ हिंस्रपणा विसरून शांत उभे राहत. जणू संपूर्ण निसर्ग त्यांच्या ध्यानात सहभागी झाला होता. शिवांच्या या अद्भुत अवस्थेची कीर्ती दूरवर पसरली होती. अनेक साधक, तपस्वी आणि ज्ञानाच्या शोधात असलेले लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. सुरुवातीला हजारो जण आले. सर्वांना वाटलं की शिव त्यांना लगेच काही गुपित सांगतील. पण दिवस गेले, महिने गेले, वर्ष सरली, तरी शिवांनी एकही शब्द उच्चारला नाही. अनेक लोक निराश झाले. काहींनी त्यांना वेडा समजलं, काहींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, काही जण परत आपल्या आयुष्यात रमले. पण 7 जण मात्र तिथेच राहिले. हे 7 जण वेगळे होते. त्यांना ज्ञान हवं होतं, चमत्कार नव्हे. त्यांना सत्य हवं होतं, प्रसिद्धी नव्हे. त्यांनी ठरवलं की कितीही वर्ष लागली तरी ते इथून जाणार नाहीत. ते 7 जण दिवस रात्र साधना करू लागले. हिमवर्षात बसले, कडक उन्हात तप केले, उपवास केले, ध्यान केले, शरीराच्या आणि मनाच्या मर्यादा ओलांडल्या. त्यांच्या जीवनात एकच ध्येय होते, सत्य जाणून घेणं. असं म्हणतात की तब्बल 84 वर्षे त्यांनी प्रतीक्षा केली. शेवटी एक दिवस आला. आषाढ पौर्णिमेची रात्र. चंद्र पूर्ण तेजाने चमकत होता. हिमालयाच्या शिखरांवर चांदण्यांचा वर्षाव होत होता. त्या दिवशी अचानक शिवांनी आपले डोळे उघडले. त्या क्षणी जणू संपूर्ण सृष्टी थांबली. वारा शांत झाला. नद्या जणू मंदावल्या. आकाशातील तारे अधिक तेजस्वी दिसू लागले. शिवांनी त्या 7 साधकांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित होतं. त्यांनी ओळखलं होतं की हे 7 जण आता ज्ञान स्वीकारण्यासाठी तयार आहेत. आणि तेथून सुरू झाला मानवी इतिहासातील सर्वात महान आध्यात्मिक प्रवास. शिवांनी प्रथमच गुरुची भूमिका स्वीकारली. म्हणून त्यांना आदिगुरु म्हटलं जातं. त्या 7 जणांना त्यांनी योगाचं गुपित शिकवायला सुरुवात केली. शिव म्हणाले, तुम्ही स्वतःला शरीर समजता म्हणून तुम्ही मर्यादित आहात.
तुम्ही स्वतःला मन समजता म्हणून तुम्ही दुःखी आहात. पण तुमचं खरं स्वरूप शरीर आणि मनाच्या पलीकडे आहे. हे ऐकून ते 7 साधक स्तब्ध झाले. शिवांनी पुढे सांगितलं की प्रत्येक माणसाच्या आत एक अमर्याद शक्ती दडलेली आहे, पण अज्ञानामुळे ती सुप्त अवस्थेत राहते. योग म्हणजे शक्तीला जागृत करण्याची प्रक्रिया. त्यानंतर त्यांनी योगाच्या 112 पद्धती शिकवल्या. असं अनेक परंपरांमध्ये सांगितलं जातं. या पद्धतींमधून कोणताही मनुष्य स्वतःच्या अंतरंगाचा शोध घेऊ शकतो. त्यांनी ध्यान शिकवलं, श्वासावर नियंत्रण शिकवलं, शरीराला संतुलित ठेवण्याचं ज्ञान शिकवलं, मनावर विजय मिळवण्याची कला शिकवली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला ओळखण्याचा मार्ग शिकवला. शिवांनी सांगितलं की संपूर्ण विश्व एकाच ऊर्जेपासून बनलेलं आहे. पर्वत, नद्या, तारे, ग्रह, प्राणी, वनस्पती आणि मानव हे सर्व त्या एकाच ऊर्जेची विविध रूपं आहेत. आपण वेगळे नाही, आपण विश्वाचाच एक भाग आहोत. जेव्हा माणूस हे सत्य अनुभवतो तेव्हा त्याला मोक्षाचा अनुभव येतो. शिवांनी त्या 7 जणांना अनेक वर्षे प्रशिक्षण दिलं. अखेरीस ते पूर्ण ज्ञानी झाले. पुढे ते सप्तर्षी म्हणून प्रसिद्ध झाले. यानंतर शिवांनी त्यांना जगाच्या विविध दिशांना पाठवलं. एक दक्षिण भारतात गेला, एक मध्य आशियात गेला, एक हिमालयाच्या पलीकडे गेला, काही पूर्वेकडील प्रदेशांमध्ये गेले, काही दूर पश्चिमेकडे गेले. त्यांनी जिथे जिथे प्रवास केला तिथे योगाचं ज्ञान पोहोचलं. हजारो वर्षांमध्ये अनेक संस्कृती नष्ट झाल्या, साम्राज्ये कोसळली, राजे बदलले, पण योगाची परंपरा टिकून राहिली. आज आधुनिक विज्ञानही योगाच्या अनेक फायद्यांना मान्यता देतं. ध्यानामुळे तणाव कमी होतो, मन शांत राहतं, शरीर निरोगी राहतं आणि जीवनाची गुणवत्ता सुधारते. पण आदियोगी शिवांनी दिलेला संदेश यापेक्षाही खूप मोठा होता. तो फक्त निरोगी शरीरासाठी नव्हता, तो फक्त दीर्घायुष्यासाठी नव्हता, तो मानवाला त्याच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून देण्यासाठी होता. कदाचित म्हणूनच हजारो वर्षानंतरही कैलास पर्वताकडे पाहताना अनेक साधकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, त्या हिमालयात अजूनही कोणतं रहस्य दडलं आहे? आणि कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर आदियोगी शिवांनी हजारो वर्षापूर्वीच दिलं होतं. ज्याचा शोध तू संपूर्ण जगात घेत आहेस, तो खजिना तुझ्याच अंतरंगात दडलेला आहे. आजच्या धावपळीच्या ताणतणावपूर्ण आणि तंत्रज्ञानाने वेढलेल्या जीवनात योगाचं महत्त्व पूर्वीपेक्षा अधिक वाढलं आहे. सततचा ताण, चिंता, नैराश्य, झोपेच्या समस्या आणि शारीरिक आजार यामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत योग शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन निर्माण करण्याचं प्रभावी साधन ठरतो. नियमित योगाभ्यासामुळे शरीर लवचिक आणि निरोगी राहते, श्वसन क्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अनेक जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. ध्यान आणि प्राणायामामुळे मन शांत होतं, एकाग्रता वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो. विद्यार्थ्यांसाठी योग स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्यात मदत करतो, तर कामकाजाच्या ताणाखाली असलेल्या व्यक्तींना मानसिक स्थैर्य देतो. योग केवळ शारीरिक व्यायाम नसून स्वतःला समजून घेण्याचा, सकारात्मक विचार विकसित करण्याचा आणि जीवनात आनंद, शांती व समाधान मिळवण्याचा मार्ग आहे. म्हणूनच आज जगभरातील लाखो लोक योगाला निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली मानतात.